पोर्ले येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मध्ये विद्यार्थिनीला सर्पदंश झाल्याची गंभीर घटना घडल्यानंतर डीप मीडियाने या विषयावर प्रकाश टाकतात संपूर्ण गाव एकवटले आहे. बातमीची संवेदनशीलता ओळखून आज पोर्लेतील उत्साही तरुण वर्ग व ग्रामपंचायतीने एकत्र येत श्रमदानातून शाळा परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. शाळेमध्ये जी काही 26 तारखेला जी घटना घडली व मुलगीला सर्पदंश झाला ते डोळ्यासमोर ठेवून त्या सर्व तरुण मंडळाच्या सदस्यांनी गावातील नागरिकांनी येऊन शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर जो परिसर आहे तिथं जी पाणथळ वनस्पती उगवलेली आहेत त्या सर्व काढण्यासाठी आज या ठिकाणी जवळजवळ 8 वाजता सर्व जण आलेले आहेत. त्या यासाठी मी शाळेच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो. पेपरला बातमी असेल शाळा नंबर 2 त्या बाबतीत ज्या मुलीला सर्पदंश झाला तो दुर्दैवी घटना आहेच, पण माझी पत्नी सरपंच आहे आणि या गावचा प्रथम नागरिक म्हणून यापूर्वीच सर्पदंश व्हायच्या पूर्वीच या शाळेच्या परिसरासाठी 5 लाखाची तरतूद करून मी कॉन्ट्रॅक्ट आणून सुद्धा इथं सर आहेत, सेटे सरांना त्यांना साळवी सरांना वगैरे दावून हा परिसर स्वच्छ करायला लागतोय आणि हे माचून घेऊन इथलं सगळं स्वच्छ करायला. त्याच पद्धतीनं समोर जे घाण आहे सगळी ती खाजगी मालकी आहे आणि खाजगी मालकी असल्यामुळं त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा ते भाडे तत्वानं आम्हाला दे आणि तू जेव्हा बांधशील तेव्हा बांध, आणि तिथंही हे केले. आता माजी सरपंच गणा जाधव यांच्या पुढाकाराने हे फार इथं जे दलदल आणि इतर झाले त्या कालच मला म्हणले की बाबा काय नाही दादा, ते सगळं आपण श्रमातून आपण करूया आणि ते स्वच्छ सगळं करूया. बाकीचं शासनाच्या लेवल तुमच्या ग्रामपंचायतच्या लेवल कधी काय करता ते करा, पण आता जी दुर्घटना झाली किंवा आता जे हे मुलांच्यावर बाकीचं हे होतंय ते घाण आणि हे काढूया. आणि आज तीच प्रत्यक्षातरित्या त्यांनी सगळेच घेऊन आले. आता म्हणजे सगळी टीम, आता एकाच नाव घेतलं काय होईल, टोटल गावातली सगळी टीम युवा वर्ग घेऊन आलेत आणि ही आता मोहीम चालू आहे की घाण काढायची आणि त्यावर हे होतायचं ना का नाही ऍसिड आणि होतायचं. मग काल आम्ही डालमियावाल्यांना पण विचारलं होतं की बाबा तुमच्याकडनं काय आम्हाला मदत मिळेल का ऍसिड किंवा काय, तर ते काल बीडू मॅडम पण आल्या, त्यांनाही सांगितले. आणि प्रथम म्हणजे काहीतरी हे व्यवस्था म्हणून कालच्या काल आम्ही या बिळं मुजवणे, सिमेंटचं हे करणे, आमचा ग्रामपंचायत शिपाई आणि गौंडी 2 घेऊन कालच आपण ते सगळं टचअप वगैरे केले. आणि या महिन्याभरात किंबहुना मे मध्ये इथली 2 नंबरची शाळा जसं शाळेचं गुणवत्ता आहे त्याच पद्धतीने हा परिसर सुद्धा गुणवत्ते पद्धतीनं राहील एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. शाळेच्या शेजारी वाढलेले झाडी अत्यंत कष्टाने साफ करण्यात आले असून सापाचा वावर होऊ शकणारी सर्व बिळे सुरक्षितपणे मुजवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे प्रशासकीय आदेशाची वाट न पाहता गावातील तरुणांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी केलेली ही कार्य पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे. डीप मीडियाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी दाखवलेल्या या एकजुटीमुळे आता पोर्लेची ही शाळा पुन्हा एकदा सुरक्षित आणि स्वच्छ झाली असून पालकांनी या श्रमदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.